नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 10 मार्च 2026. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं का आपण परत अमिनो ॲसिड बनवणार आहे. सर अंकुश पाटील सरांनी ज्या विष्ठा दाखवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, त्याप्रमाणे आपण परत मागच्या वेळेस आपण 250 लिटर अमिनो ॲसिड बनवलं होतं. यावेळेस आपण साधारणतः 300 लिटर प्लस म्हणजे 310 लिटरपर्यंत आपलं प्रमाण येईल. साधारणतः जार मी कॅमेरामॅनला सांगेल का जवळजवळ आपण हे 20 जार आणलेले आहेत. एक जार 15 लिटरचा असतो. आरोचं पाणीच वापरतोय आपण. त्याच्यानंतर लागणाऱ्या याच्यामध्ये सामुग्र्या मी कॅमेरामॅनला जवळ बोलेल. आपण हे जे सोया चंक्स आहे हे आपण जवळजवळ 60 किलो आपण दळून घेतलेलं आहे. म्हणजे ही जी सोयावडी येते या सोयावडीमध्ये या प्रकारे वड्या राहतात. आपण चक्कीवर पाठवून पीठ गिरणीवर पाठवून आपण क्रश करून आणलं. याला 3 बॅरल याच्यासाठी घेतले आहेत की 3 ठिकाणी आपल्याला बनवायचं आहे. म्हणून 20 किलो आपण सोया चंक्सची पावडर घेऊन घेतली बनवलेली. 10 किलो आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलेला आहे. म्हणजे एकेका बॅरलमध्ये 20-10 असे 3 प्रकारे आपण बनवलेलं आहे. इकडे 20 किलो, इकडे 10 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड, याच्यामध्ये 20 किलो आणि 10 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आता आपण रेसिपी चालू करणार आहे बनवायला का कशा कशा पद्धतीने काय काय करायचं आहे. तर आपण आता सामुग्री तर तुम्हाला सांगितलंच आहे. आणि बऱ्याचशा लोकांनी व्हिडिओमध्ये कॉमेंट्स केले का सर पोटॅशियम हायड्रॉक्साईड ओरिजिनल आहे का, डुप्लिकेट आहे का. त्याच्यानंतर आपण जी ही कॅन आणलेली होती ही भरलेली आहे. आता हे पोटॅशियम फॉस्फरिक ॲसिडची हे फॉस्फरिक ॲसिड जे आपण टेक्निकल ग्रेडचं आहे. तर याच्यामध्ये लोकांनी म्हणणं पडलं का फूड ग्रेडचं असावं. तरी माझ्या यूट्यूबच्या व्ह्युअर्स लोकांना कल्पना देईल मी का जळगाव शहर किंवा जळगाव जिल्हा ड्रीप इरिगेशनमध्ये आजच्या 40 वर्षापासून कार्यरत आहे. जेव्हा सुरुवात झाली तर जैन इरिगेशननी इथं आविष्कार केला, इस्रायलनी टेक्निक आणले. जवळजवळ 40-45 वर्षाचा इतिहास आहे. आणि जेव्हा आम्हाला ड्रीप लाईन आमच्या परिसरात आली तेव्हा मायक्रोट्यूब ही संकल्पना होती. आता मला नाही वाटत का आताच्या नवीन पिढीने मायक्रोट्यूब पाहिलेली असेल. तेव्हा 12 mm लॅटरल राहायची आणि त्याला मायक्रोट्यूब द्यायची 2.1 2.5 या मध्ये म्हणजे बारीकला बारीक नळी द्यायची. आणि तेव्हा क्लीन करण्यासाठी आम्हाला कंपनीवाल्यांनी सांगितलं होतं का तुम्ही हे जे आहे फॉस्फरिक ॲसिड याच्याने तुम्ही ज्या नळ्या चोकअप होतील आणि तुम्ही याच्याने क्लीन करत जा. आणि जेव्हा आमचे शेतकरी सावदा फैजपूर रायवरकडचे खूप तज्ज्ञ शेतकरी, हुशार शेतकरी आहेत, मग जेव्हा त्यांनी फॉस्फरिक ॲसिड जेव्हा जमिनीला द्यायला लागले तर त्यांच्या लक्षात आलं का जमिनीला फॉस्फरस मिळायला लागलेला आहे. मग त्याच्यानंतर युरियाचं पाणी करून पण आम्ही द्यायला लागलो. उत्पन्न नक्कीच वाढलं. आणि त्याच्यानंतर आजच्या 20-25 वर्षापासून हे फॉस्फरिक ॲसिड हेच वापरतोय. अंकुश पाटील सरांनी त्याचे मेजरमेंट दिले, मापं दिले. नक्कीच फूड ग्रेडचं चांगलंच असेल, आपल्याला त्याच्यात काही म्हणणं नाही. पण टेक्निकल ग्रेड चांगलं नाही आणि फूड ग्रेड चांगलं आहे या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. आम्ही 30-35 वर्षापासून जमिनीत वापरत होतो. आता अंकुश पाटील सरांनी जे प्रमाण दिलं आहे का याप्रमाणे 3-19 करा, 60-20 करा, याप्रमाणे टेक्निकल आम्ही वापरतोय. ज्याला फूड ग्रेड वापरायचं त्यांनी वापरावं. आमचे 40 वर्षाचा अनुभव आहे आम्हाला इकडच्या जमिनींना. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये कोणतं प्रोडक्ट विकत नाही. त्याच्यामुळे जे कॉमेंट्स आले होते त्याचं उत्तर आपण देण्याचा प्रयत्न केला. आता मी घ्या भाऊ, आता सामुग्री टाकणं चालू करू. आपण पहिले हे घेऊन घ्या, सोया चंक्सची पावडर घ्या, टाका एका म्हणजे हे पहिल्या बॅरलमध्ये टाका. सुरुवातीला आपल्याला 20 किलो सोया पावडर आहे आपली, तर आपल्याला 20 लिटर पाणी टाकायचं आहे. कारण की आपल्याला पूर्ण रबडी सारखं बनवल्यानंतरच पाणी वाढवायचं आहे. आता सगळे व्हिडिओ मी बरेचसे भरपूर पाहिलेले आहेत.
पण प्रत्येकाने 5 लिटर 10 लिटर बनवून दाखवलंय. कोणी 20 लिटर, कोणी 50 लिटर बनवलेलं असेल माझ्याच युट्यूब चॅनलवर. आणि मला स्वतःला लागतं म्हणून मी 300-300 लिटरचं तुम्हाला प्रात्यक्षिक इथं दाखवतोय, कारण की मी माझ्या शेतात वापरतोय. नक्कीच कॉमेंट्समध्ये लोकांचं म्हणणं होतं का बा रिझल्ट कसे आहेत. खूप छान आहेत, मी दाखवेल ते पण. घ्या आता पोटॅशियम आता घ्या. आता याच्यात आपण हे 10 किलो टाकून द्या. घ्या आता, टाकून द्या. अजून पाणी नका टाका. आता घ्या दुसरी बॅरल हे घ्या. झेंज उडते त्याच्या. पहिले आपण 3 बॅरल मध्ये टाकून घेऊ आणि एकच बॅरलचं तुम्हाला मी दाखवून देईल त्याच्यानंतर, कारण की व्हिडिओ भरपूर मोठा होतो. आपण जे बनवणार आहे आणि स्वस्तात मला सांगाल तर कितीला पडलं. आधी मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलता बोलता विसरून गेलो होतो का ते 319 जे आपण बनवलं होतं, जवळजवळ 200 लिटर आपण बनवलेलं होतं. त्याची कॉस्ट माझ्या घरामध्ये मला 25 रुपये लिटर पडलेली आहे. मी रेट सांगितले होते पण कॅल्क्युलेशन करायला आठवण पडून गेली. हा आता ती घ्या, 10 किलो घ्या. ते टाकून दे. दोरत चेहरा याचा रुमाल बांधून घ्या. आणि आजच्या तारखेमध्ये याचा जर हिशोब काढला तर 38 ते 40 रुपयाच्या आतच आपल्याला पडतंय. घ्या आता ती गोणी घ्या, तिसरी याच्यात टाका. हा गोणीची गोणी घ्या. हा हा टाकून. जवळजवळ 300 लिटर आपण बनवतोय आणि 300 लिटर क्षेत्र आपलं मोठं आहे. 15 एकराचं क्षेत्र आहे. 300 लिटर आपण म्हणजे ॲव्हरेजली तुम्ही करा 20 लिटर प्रति एकर आपल्याला पडणार आहे. हां ती घ्या आता थैली. हां टाकायच्यात आता. हां टाकायच्यात आता. सगळं मेजरमेंट घेऊन ठेवलेलं आहे. माप काटा घेतल्यामुळे आपल्याला अडचणी येत नाहीये. हां आता पहिले एक एक जार तिघायच्यात टाकून द्या. घ्या भाऊ, एक एक जार तुम्ही घ्या. एक एक याच्यात टाका. हा तुम्ही इकडे टाका. भाऊ तुम्ही आता इकडे याच्यात टाका. साधारणतः 15-15 लिटर हे प्रत्येक बॅरल मध्ये येत आहे. 5-5 लिटर आपण मोजून टाकणार आहे. टाका टाका. अंकुश पाटील सरांनी एक चांगला शेतकऱ्यांना उद्योग लावलेला आहे. मी तर असं म्हणेन, आता तुम्ही एक जारमध्ये 1-1 लिटरचे मग्गा घ्या आणि 5 मग्गे टाकून द्यायच्या. तुम्ही एक जार पूर्ण भरलेला याच्यात टाकून द्या. मग्गा कुठे? हा घ्या मग्गा. काठी कुठे गेली आपली? तिकडे आहे का काठी? हा नाही मी घेतो 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 घेतो. तुम्ही काढा काढा. असू द्या असू द्या. कॅमेरा म्हणला इकडे बोलवेल जवळ द्रावण दाखवायला. मोजून टाका. 5 टाकायच्या. या इकडे आता काठी हलवू लागा. या घ्या ही घ्या ही घ्या ही घ्या ही घ्या. पहिले याच्यात 5 टाकून घेतात त्यांना. घ्या तुम्ही तोपर्यंत हलवा. घ्या पटापट, काही विषय नाही. टेम्परेचर मस्त वाढायला लागलं. खालून घेऊन घ्या. सोपं आहे, काहीच अडचण नाही आहे.
आज तयार करू, 2-3 दिवसांनी वापरणं चालू करू. हा सुटू ना. 5 झाले का? ह्याच्यात टाका 5. एक काडी मी घेतो. अमिनो ऍसिडचे गुण खूप छान सांगितलेले अंकुश पाटील सरांनी, म्हणून आपण द्यायला सुरुवात केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की अमिनो ऍसिड तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही जेवढं द्याल त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. कॅमेरा मी जवळ बोलेल, पहिल्या याच्यात दाखवायला लावेल. टाका. आपल्याला पूर्ण रबडी तयार करून घ्यायची आहे. त्याचे खाली लागलेलं असतं, खालून हलवाल. आणि 40 रुपये लिटर जर पडत असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं, माझं तर वैयक्तिक मत आहे. जे आता याला हलवा चांगला. हा 5 टाका त्याच्यात. हा 5 आहे बरोबर होता त्याच्यात. हे लागाय आता याच्यात काय आता खाली लागले नाही ना. कॅमेरा म्हणला मी बोलवायला आहे. आपल्याला याला 10 ते 15 मिनिटं चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे. पाणी तर वाढवतच चालू आपण स्टेप बाय स्टेप. आता हे 20 किलो आहे आणि 10 लिटरला आपल्याला प्रमाण सांगितलं अंकुश पाटील सरांनी. सोया चंक्सची पावडर 2 किलो, पोटॅशियम हायड्रॉक्साईड 1 किलो. याप्रमाणे हे जे 20 किलो घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 100 लिटर आपल्याला पाणी टाकायचं आहे. पूर्ण रबडी रेडी होऊन चालली आहे. टेम्परेचर भरपूर झालेलं आहे. सगळ्या गाठी वितळून गेलेल्या आहे. तोंड थोडं दूर ठेवा. ही प्रोसेसच थोडीशी जटिल म्हणता येईल, कारण की ढास येत राहते. कॅमेरा म्हणला मी बोलवेल परत इकडे या, दाखवा इकडचं. शेतकऱ्यांसाठी अमृत तयार होत आहे. माननीय श्री अंकुश पाटील सरांनी या विष्टा ज्या दिल्या आहेत त्यांचं नाव घेताना खरंच अभिमान वाटतोय. काही नाही ते म्हणतं माझ्याकडून नाही आणलं तरी चालेल, बाहेरून आणा आणि घ्या. तिकडे आता हलवा लागेल. इकडे काय परिस्थिती आहे या बॅरल मध्ये, कॅमेरा दाखवू. टेम्परेचर फुल आहे. खाली कॅमेराला मी दाखवायला लागेल का, इकडे माझ्या हाताकडे दाखवा का ड्रम पहा केवढा नरम झालेला आहे. फुल टेम्परेचर आलेलं आहे. रबडी म्हणतो तसा रबडीचा प्रकार झालेला आहे. खालून घेतलं ना, खालीपर्यंत घ्या. खूप खाली आहे अजून. तुमची ताकद कमी लागते बाबा.
नाही नाही मग पुरा रात्री केली. ना बरोबर अजून भरपूर पांढरे. हे घेता का? ही लाकूड घ्या, हे लाकूड घ्या. हा नाही हे झालंय ना. नाही आता आता हे जवळजवळ झालेलं आहे. ही काडी घ्या, मजबूत काडी घ्या ही. थांबा थांबा थांबा, टाका हलवा दोघ जण मिळून. काढ. हलवा हलवा काढा, पूर्ण मिक्स करा. काही पूर्ण पावडर दिसते वर. प्रोसेस आहेच, व्हिडिओ नक्कीच मोठा होईल. झाला एक जो. पहिले आपण साधारणतः 20 लिटर पाणी टाकलं याच्यात. आता आपल्याला 80 लिटर टाकायचं आहे, म्हणजे 15 लिटरचा एक जार आहे. आता 20 आहे. अजून आपल्याला 15 पाची 75 आणि 20 म्हणजे 5 जार पहिले आपण याच्यात टाकू. एक 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 टाकत राहू आणि हलवत राहू त्याला. म्हणजे तुमचा अमिनो ऍसिड रेडी होऊन जाईल. हो द्या हो द्या हो द्या. आला आता आला. घ्या आता तुम्ही एक एक जार टाका. ही काडी राहू द्या, यांच्याजवळ जाडवाली काडी. हा याच्याने हलवा. हो द्या आता हलवा त्याला खूप. घ्या आता तुम्ही एक एक कॅन घ्या. एक एक कॅन टाकत चला. टाका. पाण्याचं टेम्परेचर ही स्टेप बाय स्टेप कमी होत चालेल. आणि आपल्याला याच्यामध्ये पाण्यामध्ये विरघळायचं आहे. कारण की अंकुश पाटील सरांचं म्हणणं आहे विरघळणे अलग आणि मिसळणे अलग. आपल्याला याच्यामध्ये विरघळायचं आहे याला. त्याच्यामुळे कंटिन्यू हात चालू ठेव. घ्या आता काठी मारा थोडीशी. घाई नका करा पाणी टाकायची. आता काठी मारत चला. ओके आता हे सोडून द्या. एक जार घ्या तुम्ही. टाकायच्या 2 नंबरच्या याच्यात टाका. सरळ आणि सोपं, काहीच त्रास नाही. एक जार टाका त्याच्यात. आता एक काठी घेतो मी. हा याच्यात काठी ऑलरेडी. टाकून द्या. पाणी आरोचंच घ्यायचं आहे आपल्याला, का त्याचा पीएच कंट्रोल राहील. हात नका लावा, सोडून द्या. येऊ द्या ना. आता हळू चालू करा. थोडासा पॉज घेऊन घे भैया. सेकंड कॅन याच्यात टाकणं चालू केलेलं आहे. एकूण एकेका बॅरलमध्ये आपल्याला 75 लिटर आता आणि पहिले 20 लिटर म्हणजे असं 95 लिटर सोडायचं आहे. आता ही दुसरी कॅन चालू आहे. जसजसे कॅन टाकल्या जातील तुम्हाला मी अपडेट देतच राहतो.
प्रत्येक टॅकीमध्ये आता दुसरं बॅरल जात आहे. पहिले तर 20-20 लिटर टाकलेलेच आहे आपण. त्याच्यानंतर आता 2 कॅन प्लस ह्याच्यात गेल्या आहे. आता दुसरी कॅन ह्याच्यात जाईल. ह्याच्यात टाका. एक तिथं सोडून. आता आणा ह्याच्यात एक. अर्ध्या तासाची प्रोसेस आहे, तेवढी आपल्याला करून घ्यायची आहे बस. आणि याचे रिझल्ट मला दिसत आहेत. मी पुढच्या व्हिडिओमध्ये पण दाखवेल. आपण इकडे दाखवायचा प्रयत्न करतो. घ्या आता इकडे तिसरी कॅन घ्या. पाण्याचं टेम्परेचर अजूनही आहे चांगलं. आता ही तिसरं बॅरेल 15-15 लिटरची जार येतात हे. म्हणजे एका टायमाला 300 लिटर आपण बनवून दाखवतोय. बाकीचे आपल्यापेक्षा जास्तही सोडत असतील. आता आपला 5वा कॅन आपला टाकण्यात जातोय. घ्या गाडी घ्या. आता हलवत राहा. म्हणजे 75 लिटर पाणी आपण आता टाकलं. पहिले 20 लिटर, असं 95 लिटर पाणी एका बॅरलमध्ये. 20 किलो सोया पावडर, 10 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड, याप्रमाणे हे विरजन आपलं आता रेडी स्टेजला आहे. पाणी आपण एक जारमध्ये टाकून घेऊ. मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याची क्वालिटी कशी तयार झालेली आहे, राहिलं द्यायचं केव्हा, पूर्ण थंड होऊ देऊ. मग 2 दिवस 4 दिवस आड आपण त्याला देऊ. जसं जसं आपली जमिनीची मागणी राहील त्याप्रमाणे आपण देत राहू. पहिलं आपण साधारणतः एकरी 12-13 लिटर सोडलं आहे. अजून आपण हे आता 20 लिटर तयार होईल. म्हणजे एकरी आपण 20 लिटर म्हणजे 300 लिटर तयार होत आहे. माझं क्षेत्र इथं 15 एकर आहे. म्हणजे 300 लिटर वापस सुटेल. म्हणजे एकरी 20 लिटर जाणार आहे जमिनीत. सोपी आणि सरळ प्रोसेस आहे. काहीच ताणतणावाचं काम नाही. 2-3 दिवसानंतर आपण याला सोडणं चालू करू. आता मी याची तुम्हाला क्वालिटी पण दाखवतो. पाणी टाकून घेऊ आपण पहिले. आणि दळून चांगलं जर घेतलं तर गाठी पण होत नाही, हे लक्षात आलं. चांगल्या चक्कीवरून दळून आणा. 2-3 रुपये किलो दळणारा घेतो. आता आमचा गावातलाच आहे. 3 रुपये किलोने आमच्याकडनं त्यांनी घेतलं. घ्या आता हलवा एक फिरवा याला. आता तुम्हाला तयार कसं झालेलं आहे ते आपण दाखवू. मग्गा कुठे ठेवला आपला? तो मुलगा द्यावा. घ्या मग्गा द्या. जवळजवळ 2 मिनटं. जवळजवळ 300 लिटर आपलं अमिनो ॲसिड रेडी झालेलं आहे. आता याला आपण छान अर्धा तास हलवू. पूर्ण पाण्याचं टेम्परेचर आता भरपूर कमी झालं. 2 दिवसानंतर आपण याचंही दाखवतो. हे पाय सोयाबीनच्या कुठे कुठे राहिलेल्या आहेत क्रश करताना. विरघळून जातात त्या, काही विषय नाही. पूर्ण मेल्ट होऊन जातं. जमिनीत देताना गाळणी किंवा कापड लावूनच पंपात भरा. म्हणजे जे काही असतील त्याच्यातले राहिलेले तुकडे म्हणा, कण म्हणा, गाळून जर तुम्ही पंपात भरलं तर इनलाईन चोकअप होणार नाही. माझे 1-2 ठिकाणी झाल्या, पण मी वापस क्लीन करून घेतल्या. या पद्धतीने आपलं अमिनो ॲसिड रेडी झालं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटी जरूर दाबा, मित्रांना शेअर करा.
काही तुमचे सुझाव असतील नक्कीच सांगा. आपलं फार्म केव्हाही आपल्या शेतकऱ्यांसाठी उघडं आहे. या, भेट द्या, चर्चा करू. एवढंच बोलू आणि आपण आज इथंच थांबू. नमस्कार.